मोठा वृक्ष असतो झाड, त्याच्या खाली जर बसलं तर सावली सगळ्यांना मिळते, तसे आहेत ते मोठे आमदार। कुणाल बाबाचं नाव काढलं म्हणून असं हुरूप भरून येतो की चांगले आमदार आहेत बा, यांनी चांगलं कामं केले। तर शेतकऱ्याला पाण्याची गरज आहे आणि अशा वेळेत एक आमदार शेतकऱ्यांसाठी राबतोय। ज्या ज्या कामे आम्ही लिहू त्या कामे आजपर्यंत आम्हाला त्याने सोबत टाकताना करी दिले। सांगते की कुणाल बाबामुळेच आम्ही एवढं घडलो आणि इन फ्युचर पण आम्ही घडू शकतो। हे आपण पाहिलं बी नव्हतं असं स्वप्नात येईल बा, असं बाबांनी करून दाखवलंय आम्हाला। हो, कामे करणारा भरभरीत उत्साहित आणि यंग मनुष्य आहे, कुणी गेलं ते काम व्हायला पाहिजे करूनच देतात। यंग जनरेशनपासून लहानांपासून मोठ्यांपर्यंत म्हाताऱ्यांपर्यंत सर्वांना जापून चालणारे व्यक्तिमत्व आम्हाला लाभलेले आहेत। सर्व आम्ही आभारी आहेत कुणाल बाबांना। आपला कळलाच नाही, कोणी मदत नाही, एवढी मदत कुणाल बाबांनी आमची केली। बाबांनी या जेवढं आमच्या तालुक्यामध्ये आमच्या गावामध्ये जेवढं काम केलेलं आहे असं अजून कोणी काम केलेलं नाही। आमचे बाबा आमचे लाडके आमदार आहेत। कुणाल बाबा जे बदल जेवढं तेवढं कमी आहे, एवढं कोणी करू शकत नाही, तेवढं केलं या परिसरासाठी। मतदारसंघाला तरुण तडफदार आणि धडाडीचा आमदार लाभलेला आहे। ज्या जर कचरा माई विरा पडेल जाया, जो पार्क करणार आहे तोच तो विरा वैकी, नाही ते वैकणार की नाही ते। म्हणून कुणाल बाबांना मी मोस्ट थँकफुल आहे की त्यांनी आम्हाला असं कॉलेज धुळे जिल्ह्यात स्थापन करून दिलं की त्यात फक्त आणि फक्त शिक्षण चांगल्या पद्धतीने घेत आहे। कुणाल बाबाचं हे मी पाहिलं, घरानं राजकारणी जरी असेल तर त्याबरोबर जोड काय आहे, समाज काय आहे। कुणाल बाबा तो हे मोठी माणूस आहे, देव माणूस। मी तरी म्हणत की या महाराष्ट्रामा या 288 आमदार असमा असा तरुण तडफदार आणि होतकरू आमदार मला या महाराष्ट्रामा कुठेच दिसणार नाही। जर होई तो कुणाल बाबा पाटील। आपल्या हक्काच्या माणसाला पुन्हा आमदार बनवूया, कुणाल बाबांनाच विजयी करूया।